पुण्यामध्ये शहीद मेजर शशीधरन नायर यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे। आयडी हल्ल्यामध्ये पुण्यातील जवान मेजर शशीधरन नायर यांच्यासह 2 जवान शहीद झालेले आहेत आणि शशीधरन यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळामध्ये लष्करी इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येतील। या दृश्यांमध्ये आपण बघतोय पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट सुद्धा शेवटचा निरोप देण्यासाठी मेजर शशीधरन यांना उपस्थित असलेले पाहायला मिळत आहेत। थेट जाऊयात, आपल्या प्रतिनिधी हलीमा कुरेशी आपल्या सोबत आहेत पुण्यावरून। हलीमा, संदीप, एकंदरीतच पूर्ण भावपूर्ण असं वातावरण आहे आणि अतिशय दुःखद अंतकरणाने श्रद्धांजली वाहण्यात येते आणि आता थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। खडकवासला येथील अतिशय मनमिळावू आणि सगळ्यांचं लाडके असलेलं शशीधरन नायर हे व्यक्तिमत्व होतं की महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांना देशसेवेची ओढ होती आणि त्याबाई त्यांनी NCC त्यानंतर BSCच्या शेवटच्या वर्षाला त्यांनी कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेसची परीक्षा ते पास झाले आणि त्यानंतर त्यांनी भारतीय लष्करामध्ये ते सहभागी झाले। अतिशय खडतर अशा परिस्थितीमध्ये त्यांनी देशसेवा जे केलेली गेल्या 11 वर्षांपासून वेगवेगळ्या पोस्टिंग त्यांच्या गुरखा बटालियनमध्ये झालेल्या आहेत आणि अतिशय मनमिळावू असलेलं हे व्यक्तिमत्व आज अनंतात विलीन होते आणि शहीद झालेलं हे व्यक्तिमत्व म्हणून तर सगळ्यांना भावपूर्ण हे सगळे वातावरणात, मात्र त्याचबरोबर पाकिस्तान मुर्दाबाद अशाही घोषणा इथे आपल्याला दिसत आहेत। त्याचबरोबर भारत माता की जय, वंदे मातरम या सगळ्या घोषणांनी हा सगळा परिसर निनादून निघालेला आहे। अतिशय भावपूर्ण असं वातावरण आपण इथे पाहतो। खासदार आणि शिरोळे असतील, त्याचबरोबर पुण्याच्या पहिल्या नागरिक महापौर मुक्ता टिळक असतील, पालकमंत्री गिरीश बापट असे सगळे राजकीय मंडळी जे आहेत त्या या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित आहेत। वैकुंठ स्मशानभूमीमध्ये आता हे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। खडकवासल्यापासून वैकुंठ स्मशानभूमीपर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आलेली आहे आणि खडकवासल्यातील पंचक्रोशीतील सगळे गावकरी आणि ग्रामस्थ या ठिकाणी या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झाले होते। पुण्यामध्ये आज अतिशय भावूक असं वातावरण आपण पाहतो। रविवारचा हा दिवस सर्व पुणेकर मंडळी आवर्जून या आपल्या लाडक्या शहीद झालेल्या आणि देश अशा व्यक्तिमत्वाचं दर्शन घेण्यासाठी इथे आलेले। अतिशय भयानक अशी परिस्थिती सीमारेषेवरती उद्भवली आणि आता कुटुंबीय जे आहे ते पूर्णतः भावनिकरित्या जर आपण पाहिलं तर कोसळण्या, मात्र तितक्याच मोठ्या प्रवृत्तीनं, मोठ्या जिद्दीने हे या सगळ्या प्रसंगाला तोंड देताना आपल्याला दिसत आहेत आणि भारत माता की जयचा हा जयघोष जो आहे आपण इथे ऐकू शकतोय। वैकुंठ स्मशानभूमीमध्ये मोठ्या प्रमाणावरती जनसागर उसळलेला आहे। शहीद मेजर शशीधरन नायर यांचं दर्शन घेण्यासाठी सगळेजण इथे आलेले आपण पाहतोय। थोड्या वेळामध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। अगदी खडकवासल्यापासूनचा सगळाच परिसर हा भावूक असं वातावरण सगळीकडे पाहायला मिळत होतं। जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यामध्ये IEDचा जो हल्ला झालेला आहे त्या हल्ल्यामध्ये शशीधरन यांना हौतात्म्य प्राप्त झालेलं आहे आणि या हुतात्मा शशीधरन नायर यांचं अंत्यदर्शन किमान घेता यावं याच्यासाठी प्रत्येक नागरिक इथे उपस्थित झालेला आहे। तरुणांची किती संख्या आहे, त्याचबरोबर अगदी लहान मुलं सुद्धा इथे आवर्जून आहे, ज्येष्ठांची गर्दी आहे, त्यांचं सगळं कुटुंब या ठिकाणी आहे आणि हे वातावरण आपण बघू शकतो। संदीप, अगदी हलीमा, अतिशय भावूक अशा प्रकारचं पुण्यामधलं वातावरण झालेलं दिसतंय। मोठ्या संख्येनं या वीरपुत्राला निरोप देण्यासाठी गावकरी जमा झालेले आहेत, त्याचबरोबर मोठ्या संख्येनं पुण्यातले नागरिक सुद्धा या वीरपुत्राला निरोप देण्यासाठी शेवटचा निरोप देण्यासाठी इथं जमलेले पाहायला मिळत आहेत। भारत माता की जय। मेजर शशीधरन
नायर अमर रहेच्या घोषणांनी सगळा परिसर जो आहे खडकवासलाचा तो दणाणून गेलेला आहे। मेजर शशिधरन यांनी देशासाठी सर्वोच्च असं बलिदान दिलेलं आहे। जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यामध्ये लष्करावर झालेल्या आयडी हल्ल्यामध्ये मेजर शशिधरन नायर शहीद झालेले आहेत। त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये मोठ्या संख्येने पुणेकर असतील किंवा खडकवासला परिसरातील नागरिक असतील या सगळ्यांनी हजेरी लावली। या वीरपुत्राचा सर्वच पुणेकरांना आणि त्यांच्या कुटुंबियांनाही अभिमान आहे। देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या शशिधरन नायर यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। सरकारच्या वतीनं पालकमंत्री गिरीश बापट सुद्धा या अंत्यविधीसाठी उपस्थित आहेत आणि खासदार अनिल शिरोळे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। ग्रामस्थ मंडळी, नागरिक आणि तरुण सुद्धा मोठ्या प्रमाणावर उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। थोड्याच वेळामध्ये लष्करी इतमामामध्ये शशिधरन नायर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील। भाऊक असं झालेलं पुण्यातलं वातावरण, देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या मेजर शशिधरन नायर यांच्यावर थोड्याच वेळामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। त्यांच्या पश्चामध्ये पत्नी आणि आई वडील असा परिवार आहे। मेजर शशिधरन हे फर्ग्युसन कॉलेजचे विद्यार्थी होते आणि त्यांनी आपलं पूर्ण शिक्षण जे आहे ते फर्ग्युसन कॉलेजमधून पूर्ण केलं होतं। फर्ग्युसन कॉलेजच्या NCC तुकडीचे सुद्धा ते प्रमुख होते। त्यामुळे त्यांचं सगळं शिक्षण तरुणपण जे आहे ते पुण्यातच गेलेलं, त्यामुळे पुण्याशी त्यांची एक नाळ जोडली गेलेली होती। भाऊक असा क्षण आहे, सर्वोच्च बलिदान दिलेला आपला वीरपुत्र आपल्याला सोडून गेलेला आहे। साश्रू नयनांनी निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने तरुण, आबाल, वृद्ध या ठिकाणी एकवटलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मेजर शशिधरन नायर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, पण दुसरीकडे देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या आपल्या मुलाचा, आपल्या पतीचा अभिमान सुद्धा तितकाच आहे। ही थेट दृश्य तुम्ही बघू शकताय। अंत्यविधी थोड्याच वेळामध्ये अंत्यसंस्कार शशिधरन नायर यांच्यावर करण्यात येणार आहे। प्रतिकूल परिस्थितीमध्ये देशाचे जवान सीमेवर आपल्या सर्वांच्या सुरक्षेसाठी लढत असतात आणि त्यामुळेच आपण उत्तम अशा प्रकारचं जे जीवन आहे ते जगत असतो। आपल्या प्राणांची ही तमा न करता हे सगळे जवान, हे सैनिक सीमारेषेवर आपले कर्तव्य बजावत असतात आणि त्यातच आपल्या प्राणाची सुद्धा आहुती द्यायला ते मागे पुढे बघत नाहीत आणि शशिधरन नायर त्यापैकीच एक उदाहरण आहे। आपलं कुटुंब, आपला परिवार, आपलं गाव ह्या सगळ्यापासून दूर जाऊन हे सैनिक देशसेवा करण्यासाठी सीमेवर तैनात असतात। कधी कडाक्याच्या उन्हामध्ये वाळवंटी प्रदेशामध्ये, तर रक्त गोठवणाऱ्या थंडीमध्ये जम्मू काश्मीरसारख्या, सियाचीनसारख्या ठिकाणी हे जवान तैनात असतात। त्यांना आपल्या कुटुंबाची, परिवाराची कशाचीही तमा नसते।
मेजर शशि नायर अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे। भारत माता की जय, भारत माता की जय, मातरम, मातरम। अमर रहे, अमर रहे, मेजर शशि नायर 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 अमर रहे। जब तक सूरज चांद रहेगा मेजर तेरा नाम रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा। भारत माता की जय, भारत माता की वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। मेजर शशि नायर अमर रहे, अमर रहे, अमर रहे, मेजर शशि नायर अमर रहे, अमर रहे, अमर रहे। भारत माता की पुढं पुढे Yes.